कोल्हापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना डांबून ठेवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी वेगाने कारवाई करत पेटी गँगचा म्होरक्या अजित भगवान तिवडे याच्यासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या। या टोळीनं संबंधित व्यावसायिकाला दिवसभर डांबून ठेवत त्याच्या कुटुंबियांना धमकी दिली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती। या संदर्भातील सविस्तर वृत्त असं की निलेश सुरेश जाधव वय वर्ष 32 राहणार अवधूत रेसिडेन्सी कळंबा यांचे कळंबा येथील मोरे माणेनगर परिसरात सोनी हाइट्स इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या बांधकाम साईटवर 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अचानक संशयित आरोपी आले। यामध्ये फैयाज इसाक नगराजी वय 42 राहणार चव्हाण कॉलनी साळखेनगर, श्रीधर उर्फ लखन बाळासाहेब माने वय 37 राहणार उचगाव, संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई वय 44 राहणार मनेरमाळ उचगाव यांचा समावेश होता। आरोपींनी निलेश जाधव यांना त्यांच्याच कारमधून बळजबरीने पकडून पळवून नेलं। अपहरणकर्त्यांनी त्यांना रोईकोल कॉलनी येथील अजित भगवान तिवडे यांच्या अजित ट्रेडर्स नावाच्या दुकानात नेलं। तिथे एका खोलीत दिवसभर डांबून ठेवून 1 कोटी रुपयाची खंडणी दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिली। या प्रकारामुळे कमालीचे घाबरलेले निलेश जाधव कोल्हापूर सोडून थेट पुण्याला निघून गेले होते, परंतु आरोपींचा त्रास एवढ्यावरच थांबला नाही। 6 जून रोजी संशयित आरोपी फैयाज इसाक नगराजी हा आपल्या साथीदारांना घेऊन निलेश जाधव यांच्या कार्यालयात पोहोचला। तिथे त्याने निलेश यांचे भाऊ प्रताप यांना दमदाटी केली। जोपर्यंत पैसे दिले जात नाही तोपर्यंत इमारतीचं काम बंद ठेवण्याचा इशारा दिला। यानंतर 8 जून रोजी जेव्हा निलेश जाधव आपल्या पत्नीसह जात होते तेव्हा फैयाज इसाक नगराजी आणि संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पुन्हा गाठले व जुना विषय मिटवल्याशिवाय काम सुरू न करण्याची धमकी दिली। या सततच्या धमक्यांना कंटाळून अखेर निलेश जाधव यांनी 30 जून रोजी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवून अजित भगवान तिवडे यांच्यासह 4 अटक केली। न्यायालयानं आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार चालक लाला शेठ व इतरांचा शोध पोलीस निरीक्षक किरण लोंढे करतायत। कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज।